वाळव्यात जुन्या वादातून तरुणाची निर्गुण हत्या, दारू पाजून दगडकाठीने ठेचून ठार, तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल। जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका 30 वर्षीय तरुणाला घरात बोलावून त्याला दारू पाजून आणि त्यानंतर डोक्यात दगड व काठीने प्रहार करून त्याची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा येथे घडली आहे। या भीषण घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत। या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। संदेश उर्फ साहिल अशोक कदम वय 30 राहणार वाळवा माळभाग असं मृत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी त्याचे वडील अशोक भीमराव कदम वय 60 यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश कदम आणि संशयित आरोपीमध्ये गेल्या काही दिवसापासून जुन्या कारणावरून वाद सुरू होता। आज 29 मार्च रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वाळवा ते आहिरवाडी रोडवरील रॉयल हॉटेलजवळ राहणाऱ्या राजश्री आमसिद्ध कोळी हिच्या घरी संशयितांनी संदेशला बोलावून घेतलं। प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी, अभिजित उर्फ सोन्या टुमक्या परीट आणि राजश्री कोळी या तिघांनी संगनमत करून संदेशला प्रथम दारू पाजली। तो नशेत असतानाच पूर्व वैमनस्यातून त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला। आरोपींनी काठीने आणि दगडाने संदेशच्या डोक्यावर व तोंडावर बेदम मारहाण करत त्याचा अत्यंत क्रूरपणे खून केला। हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर नेऊन टाकण्यात आला। घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। आष्टा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयितांचा शोध सुरू आहे। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।